परळीतल्या महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा समोर आलेला आहे। महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड, मान, हातावर एकूण 16 वार। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे। अतिरक्तस्राव झाल्यानं धक्क्यामध्ये जाऊन महादेव मुंडेंचा मृत्यू झाला असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे। अनेक दिवसानंतर पाहिले तर महादेव मुंडेंच्या खुनाचा रिपोर्ट आता बाहेर आलेला आहे। त्याच्यात धक्कादायक माहिती देखील बाहेर आलेली आहे। काय सांगाल, काय प्रतिक्रिया असणार आहे? एवढीच क्रिया आहे की आता एवढे 16 वार आणि गळा चिरून म्हणजे 3 सेंटीमीटर खोल होता मध्ये वार। आम्हाला ते इतक्या दिवस पीएम रिपोर्ट पण माहिती नव्हता, पण आता अहवाल समोर आला आहे। इतका दर्दनाक आहे की ते वाचताना सगळ्या माणसाच्या डोळ्यात पाणी येतं। इतकं विचित्र पद्धतीनं मारून बी हे प्रशासन म्हणजे आरोपीला पाठराखण करतंय। एसपी सरांनी तात्काळ वाल्मीकरांना पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे। नाही सांगितलं नार्को टेस्ट केली पाहिजे। असे उंदर त्यांच्या तोंडाला बांधून त्यांचा पीसीआर घेतला पाहिजे एसपी सरांनी। खरंच एसपी सरांना जर न्याय द्यायचा असेल तर तात्काळ वाल्मीकरांना पीसीआर मध्ये घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे। आणि बहुड्या कराड जे ते 12 गुंठेची जागा माझा नवरा घेत होता, ते 12 गुंठे जागा जी बहुड्या कराडच्या नावावर आहे त्याला पण मुख्य आरोपी केलं पाहिजे। आणि त्यांचा जे मुलगा बाळा बांगर भाऊ जे सांगत आहेत की त्यांचा लहान मुलगा म्हणू लागला की जेव्हा ते दोघं गाडीत जात असताना त्यावेळेस ते म्हणला की मला महादेचा काटा काढायचा आहे, आणि अजून तो म्हणतो की मी बाप जिवंत आहे। मग ह्या बापालाच अगोदर सजा एसपी सरांनी केली पाहिजे आणि तात्काळ श्री कराडी, बहुड्या कराड आणि वाल्मीकरांना पीसीआर मध्ये घेऊन यांची चौकशी केली पाहिजे। आणि ते न्यायालय बी कशाचं न्यायालय, कशाचं काय आंधळी पट्टी बांधून बसले हे न्यायालय। ते म्हणतात ना अंधा कानून आहे, तसं अंधा कानूनच आहे। आता खरं तर धनंजय मुंडे साहेबांना म्हणतात ना मी वैद्यनाथ प्रभूच्या आशीर्वादाने आहे, मग खरं धनंजय मुंडे साहेबांना तिसरा डोळा उघडण्याची आता गरज आहे। कॅमेरा पर्सन विकास ऑर्गनायझर मी संभाजी मुंडे, ठेवण्यामध्ये परळी।